जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19वा. शिकवण नाम समास 8वा. उपाधी लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ. या समासाचा पहिला भाग आपण श्रवण केलेला आहे. 1 ते 8 ओवी आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण 9व्या ओवीपासून 30व्या ओवीपर्यंत श्रवण करणार आहोत. 9वी ओवी आहे, ढाळेची काम होते सदा, जे जपल्याने नव्हे सर्वदा, तेथे पीळ पेचांची आपदा आढळेची न. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत की सहजता आणि कृत्रिमता यामध्ये मुख्यतः फरक काय असतो. ढळेची काम होते सदा. ढाळेची काम होते सदा म्हणजे अंतःकरणामध्ये सद्गुण रुजलेले आहेत, त्याच्याकडून योग्य कर्म अगदी सहजपणे घडतात. बरं, त्याला त्या गोष्टी जपून विचार करून किंवा दिखावा करून करावी लागत नाही. अगदी नैसर्गिकरित्या सहजपणे त्याच्यामधून ते कार्य घडत असतं, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुण रुजलेले असतात. जे जपल्याने नव्हे सर्वदा, जे गुण फक्त बाहेरून जपावे लागतात ते कायम कधी टिकत नसतात. कृत्रिम नम्रता, दिखाऊ भक्ती आणि बनावटी सदाचार हा काही काळ टिकू शकतो, पण संकटाच्या वेळी त्याचा मुखवटा नक्कीच उतरून जात असतो. तेथे पीळपेचांची आपदा म्हणजे तिथे कृत्रिमपणा असतो. तिथे मनामध्ये स्वतःमध्ये सतत सतत ताणतणाव, भीती, संशय, चिंता आणि गोंधळ निर्माण झालेला असतो, पीळ पडलेला असतो आपदांचा. बरोबर का? समर्थ सांगतात की साधनेचा उद्देश चांगलं दिसणं नाही, तर चांगलं वागणं, चांगलं होणं हा आहे. जेव्हा सद्गुरूंच्या कृपेने अंतःकरण शुद्ध होते, तेव्हा सत्य, प्रेम, नम्रता, सदाचार हे प्रयत्नाने नव्हे तर नैसर्गिक स्वभावाने प्रकट होत असते. दिखावा कधीच टिकत नाही, टिकतो तो स्वभाव. साधना अशी करावी की सद्गुण जपावे लागू नये, तर ते सद्गुण तुमचा आमचा नैसर्गिक स्वभाव बनावेत. बघा पुढची ओवी. एकासी अभ्यासिता न ये, एकासी स्वभावची ये, ऐसा भगवंतीचा महिमा काय, कैसा कळे ना. समर्थ सांगतात की ईश्वराची कृपा, पूर्वसंचित संस्कार आणि पात्रतेचं महत्व काय. काही लोकांना खूप खूप अभ्यास करूनही एखादी गोष्ट सहज समजत नाही, तर काहींना मात्र कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय स्वभावतः ती गोष्ट सहज अवगत होते. हे केवळ बुद्धीचे किंवा प्रयत्नांचे फळ नसून पूर्वजन्मीचे संस्कार, सद्गुरूंची कृपा आणि भगवंताची कृपा याचा सुद्धा परिणाम त्यामध्ये आहे. याचा अर्थ प्रयत्न सोडावेत असा होत नाही. उलट अधिक अधिक प्रयत्न करणे हेच आपलं कर्तव्य आहे. पण फळ आणि क्षमता यामागे ईश्वरी नियोजन कार्यरत असते, हे समजणे हा खरा विवेक आहे. बघा ना, समर्थांनी सांगितलं की इतरांच्या गुणांचा मत्सर कधीच करू नये. उलट स्वतःच्या उणिवांमुळे आपण निराश कधी होऊ नये. आपल्यामध्ये एखादी गोष्ट नाहीये म्हणून निराश व्हायचं नाही. प्रत्येक जीवाचा आध्यात्मिक प्रवास हा वेगवेगळा असतो. ठीक आहे. सातत्यपूर्ण साधना, सातत्यपूर्ण उपासना, सातत्यपूर्ण नम्रता, सद्गुरूंची कृपा यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा एक दिवस आपला स्वभाव बदलून जात असते. त्यामुळे समर्थ सांगतात की मत्सर नकोच, तुलना नकोच. प्रत्येक जीवाला भगवंताने दिलेली वेगवेगळी पात्रता आहे आणि आपण आपले कर्तव्य अगदी श्रद्धेने उपासना आणि साधना करत राहावी. बरोबर आहे का? बघा पुढची ओवी. मोठी राजकारणे चुकती, राजकारणा वडा लागती, नाना चुकीची फजिती चहूकडे. समर्थांनी या ओवीमध्ये केवळ राजकारभाराचे नव्हे तर जीवनाच्या व्यवस्थापनाचे, मॅनेजमेंटचे तत्व त्या ठिकाणी सांगितलंय. मोठी राजकारणे चुकती. जेव्हा विवेक, दूरदृष्टी आणि नम्रता नसते ना, तेव्हा तेव्हा मोठी मोठी कार्य सुद्धा क्षणात अपयशी ठरतात. राजकारणा वढा लागते म्हणजे एखादी छोटी चूक पुढे जाऊन मोठ्या संकटाचं रूप धारण करते. एक ठिणगी किती मोठा वणवा होऊ शकते. नाना चुकीची फजिती चहूकडे. त्यामुळे अविचाराने घेतलेल्या एका निर्णयामुळे अनेक ठिकाणी अपमान, अनेक मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान आणि दुःख त्या ठिकाणी निर्माण होत असतं. समर्थांचा उद्देश यामध्ये राजकारणावरती टीका करण्याचा नाहीये,
समर्थ इथे सांगतात की अहंकाराने घेतलेला निर्णय नेहमी संकटच निर्माण करतो, तर विवेकाने घेतलेला निर्णय हा कल्याणकारी असतो. साधकाने कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार, विवेक, सद्गुरूंचं मार्गदर्शन आणि ईश्वर नामस्मरण यांचा आधार घ्यावा. कारण बाह्य जीवनातील चुका एक वेळ दुरुस्त करता येतील, पण अविवेकाने घेतलेला निर्णय हा अनेकांना दुःख देणारा असतो. विवेकाशिवाय घेतलेला निर्णय संकट निर्माण करतो आणि विवेकाने घेतलेला निर्णय जीवन, समाज आणि साधना तिन्हींचं रक्षण करत असतो. बरोबर आहे का? बघा पुढची ओवी. या कारणे चुको नये म्हणजे उदंड उपाये, उपायाचा अपाय चुकता होय. समर्थांनी काय सांगितलं की विवेकपूर्वक निर्णय घ्यायचा महत्व काय आहे, विवेकाचा निर्णय का घ्यावा. या कारणे चुको नये म्हणजे जीवनामध्ये, साधनेमध्ये, व्यवहारामध्ये निष्काळजीपणा कधी करूच नाही. म्हणजे उदंड उपाय म्हणजे चुका टाळण्यासाठी विचार, विवेक, अनुभव, सद्गुरूंचं मार्गदर्शन आणि आत्मपरीक्षण असे एक ना अनेक उपाय करावेत. उपायांचा अपाय चुकता होय म्हणजे योग्य उपाय चुकीच्या पद्धतीने केला किंवा योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर तोच उपाय संकटाचं कारण बनतो, म्हणजे अपाय बनतो. बरोबर आहे का? समर्थ सांगतात की फक्त उपाय असणे पुरेसे नाही, तर योग्य विवेकाने योग्य वेळी ते करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक कृतीपूर्वी मन शांत करून, अहंकार बाजूला ठेवून, सद्गुरूंचे नामस्मरण करून आपल्याला विवेकातून निर्णय घ्यायचा आहे. विवेकाशिवाय केलेला उपाय ही अपाय ठरतो. नीट श्रवण करायचं. विवेकाच्या शिवाय केलेला उपाय हाच अपाय ठरत असतो, पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेला विचार प्रत्येक संकटातून योग्य मार्गच दाखवत असतो. काय चुकले ते कळेना, मनुष्याचे मनीचे वळेना, खवळला अभिमान गळेना, दोहींकडे. समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलं की अभिमान हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. काय चुकले ते कळेना, अहंकारामुळे माणसाला स्वतःची चूक काही दिसली नाही आणि कळालीच नाही. मनुष्याचे मनची वळेना, सत्य समोर आलं तर त्याचं मन काही योग्य दिशेला वळतं झालं नाही. खवळला अभिमान, जेव्हा अभिमान भडकतो ना, तेव्हा तो स्वतःची चूक कधी मान्य करत नाही आणि नम्र होण्यासाठी तर बिलकुल तयार होत नाही. दोहींकडे, त्यामुळे दोन्ही बाजूंचं नुकसान होतं. स्वतःची प्रगती थांबते आणि इतरांशी असलेले संबंध सुद्धा बिघडतात. दोन्ही बाजूने नुकसान होतं. समर्थांनी काय सांगितलं बघा या ओवीमध्ये, चूक करणे हा दोष नाही आहे. चूक झाली पाहिजे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण चूक मान्य न करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे. ज्या क्षणी मनुष्य नम्रपणे स्वतःच्या चुका स्वीकारायला लागतो ना, तेव्हाच त्याचा आध्यात्मिक प्रवास, उपासना, नामस्मरण, साधना सुरू व्हायला लागते बरं का. अहंकार मनाला आंधळा करत असतो, तर नम्रता अज्ञानाचं द्वार उघडत असते. बघा आता आपण काय केलं पाहिजे. खवळला अभिमान गळेना, दासबोधातील अत्यंत गहन आणि मानसशास्त्रीय अर्थ असलेला वाक्य प्रयोग आहे. खवळलाय, खवळलाय, कशातून खवळलाय? भडकलाय. खवळला म्हणजे भडकला, उफाळून आलेला, तीव्र झालेला. अभिमान, अभिमान म्हणजे अहंकार, मीच बरोबर, हा अहंकार, ही भावना गळेना, कमी होत नाही, तुटत नाही. बरोबर आहे का? म्हणून समर्थांनी मंगलाचरणामध्ये काय सांगितलं, अभिमाने उठे मत्सर मत्सर, ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. है ना? म्हणून समर्थांनी काय सांगितलं, या कारणे, है ना? मग काय करायचं आपल्याला, काय त्यागायला सांगितलं समर्थांनी, कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय त्यागणे उत्तम उत्तम असं सांगितलंय. बघा, एकदा का अहंकार भडकला की तो सहजपणे तुटत नाही. म्हणून समर्थ सांगतात, काय चुकले ते कळेना, मनुष्याचे मनची वळेना, खवळला अभिमान गळेना, दोहींकडे. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की अभिमान हा विवेकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा अहंकार जागृत होतो तेव्हा स्वतःची चूक दिसत नाही, योग्य सल्ला स्वीकारला जात नाही, सत्य समोर असूनही मन मात्र सत्याकडे वळत नाही, नातेसंबंध तुटतात, आध्यात्मिक प्रगती थांबते. म्हणून समर्थ म्हणतात, खवळला अभिमान गळेना.
एखाद्या व्यक्तीला चूक समजून सांगितलं तर तो म्हणतो, माझं कधीच काही चुकत नाही, तू माझी चूक काढलीच कशी, आणि माझंच बरोबर आहे, आणि मला काय शिकवतोस तू, तू कोण आहे, तू कोण लागून गेला, असलं बोलता येते. हीच खवळलेल्या अभिमानाची अवस्था असते. अभिमानाचे मूळ मी, माझे या भावनेमध्ये असते. अहंकार काय म्हणतो, मी करता आहे, आणि भक्ती म्हणते, करता तर भगवंत परमेश्वर आहे, मी तर केवळ निमित्त मात्र आहे. जोपर्यंत मीपणा विरघळत नाही तोपर्यंत आत्मज्ञान बिलकुल प्राप्त होत नाही. बघा ना, संत मंडळींनी काय सांगितलं. सगळ्या संत मंडळींचं ह्या गोष्टीवरती एकमत आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की जिथं अहंकार असतो ना, तिथं ईश्वराचा अनुभव होत नाही. पण जिथे नम्रता असते तिथे सद्गुरु कृपा सहज प्राप्त होत असते, प्रकट होते त्या ठिकाणी. खवळलेला अभिमान माणसाला सत्यापासून दूर घेऊन जातो. नम्रता त्याला परमात्म्याच्या जवळ घेऊन येत असते. अहंकार चूक लपवतो, नम्रता चूक सुधारते. म्हणून अहंकार, अभिमान सोडला पाहिजे, विवेक धरला पाहिजे आणि सद्गुरूंच्या चरणाशी शरण गेलं पाहिजे. चूक माणसाकडून होते, पण चूक मान्य न करणं हा अहंकाराचा विजय आहे. चूक स्वीकारणं म्हणजे सद्गुरु कृपेच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. चूक स्वीकारायची आणि सद्गुरूंच्या कृपेचा आस्वाद घ्यायचा. बघा पुढची ओवी. अवघे फडची नासती, लोकांची मने भंगती, कुठे चुकती युगती, काही कळेना. समर्थांनी या ओवीमध्ये अविवेक, अहंकार, चुकीच्या निर्णयाचे परिणाम सांगितले. अवघे फडची नासती म्हणजे एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण फड नसला, म्हणजे संपूर्ण कार्य नसलं, संपूर्ण संस्था नसली, अगदी अगदी कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली एका चुकीच्या निर्णयामुळे. लोकांची मने भंगती, अहो कित्येक लोकांचा विश्वास तुटला एका चुकीच्या निर्णयामुळे, अविवेकामुळे, अहंकारामुळे. एखाद्याचा विश्वास गमावला की तो पुन्हा मिळवणे महाकठीण कार्य आहे. म्हणून समर्थांनी सांगितले, लोकांची मने भंगती, कुठे चुकती युकती काही कळेना. त्यामुळे अहंकारामुळे माणसाला स्वतःची चूक नेमकी कुठे झाली हे समजत नाही. म्हणून समर्थ सांगतात की बाह्य कार्याचा नाश होण्यापूर्वी विवेकाचा नाश पहिल्यांदा होतो, आणि जिथे नम्रता असते, आत्मपरीक्षण आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन नसतं, तिथे युक्ती चुकते आणि त्याचा परिणाम मात्र सर्वांना भोगावा लागतो. म्हणून साधकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे दररोज, माझा निर्णय मी अहंकारातून घेतोय की विवेकातून. विश्वास तुटण्याचे कारण बाह्य परिस्थिती नसते, विवेक हरवणे हेच प्रत्येक पतनाचे मूळ कारण आहे. पुन्हा श्रवण करा, विश्वास तुटण्याचे कारण बाह्य परिस्थितीमध्ये नसतं. विवेक हरवला म्हणून विश्वास तुटला, आणि विवेक हरवणे हे प्रत्येक पतनाचे, अधःपतनाचे मूळ कारण असते. बघा पुढची ओवी. व्यापे विण आटोप केला, तो अवघा घसरतची गेला, अकलेचा बंद नाही घातला दूरदृष्टीने. अतिशय सुंदर ओवी. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला विवेक, दूरदृष्टी आणि नियोजनाचं, मॅनेजमेंटचं महत्व सांगतात. बघा, व्यापे विण आटोप केला म्हणजे काय, कार्याची संपूर्ण माहिती, अनुभव, समज नसताना घाईघाईने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो अवघा घसरतची गेला म्हणजे अशा कामाचा शेवट म्हणजे अपयश, घसरत घसरत गेला रसा तळाला. अकलेचा बंद नाही घातला, बुद्धीचा, विचाराचा, विवेकाचा त्यानं काय त्या ठिकाणी उपयोग केला नाही. दूरदृष्टीने म्हणजे भविष्यातील परिणामांचा त्याने तर बिलकुल विचार नाही केला. दूरदृष्टी नाहीये त्याच्याकडं. समर्थ सांगतात की साधना असो, प्रपंच असो किंवा समाजकार्य असो, घाईघाईने, अविचाराने, अहंकाराने त्यांचं कार्य बिघडत असतं. त्यासाठी विवेक पाहिजे, संयम पाहिजे आणि दूरदृष्टी यांच्या आधाराने केलेलं कार्यच यशस्वी होतं, सक्सेसफुल होतं. समर्थ नेहमी सांगतात की प्रत्येक कृती करण्यापूर्वी थोडं थांबा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. कारण क्षणभराचा अविवेक अनेक वर्षाचं नुकसान करून जातो. व्यापे विण आटोप केला, तो अवघाची घसरत गेला. समर्थांनी सांगितलं, व्याप म्हणजे संपूर्ण माहिती, संपूर्ण अनुभव, संपूर्ण आकलन, कार्याचा विस्तार, जबाबदारी त्यांचा आटोप केला बरं का. घाईघाईने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मग ते सगळं घसरत गेलं, अपयशी झाले आणि ते कार्य बिघडलं, कार्य नसलं.
समर्थांनी सांगितलं की ज्या कार्याची पूर्ण समज नाहीये त्या कार्यामध्ये घाई करून यश बिलकुल मिळत नाही. व्यापे विण आटोप केला म्हणजे एखाद्या कामाचे स्वरूप, त्याचे परिणाम, त्याची जबाबदारी समजून न घेता ते कार्य, ते काम पटकन संपवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तो अवघाची घसरत गेला आणि अशा घाई गडबडीमुळे काय होतं, संपूर्ण कार्य अपयशी ठरतं, फेल ठरतं. हे केवळ संसारातील व्यवहाराला लागू होत नाही, तर साधनेलाही तितकंच लागू होत असतं. सद्गुरूंना गुरु न करता ध्यान करायला गेला, सद्गुरूच नाही आणि तो ध्यान करतोय. ग्रंथ न समजता त्याच्यावरती मत आहे, पूर्ण ग्रंथ पाहिल्यावर आणि उगाच ठेवीचं दूषण, तो प्रकार आहे. आत्मज्ञानाचा अनुभव नसताना स्वतःला तो आत्मज्ञानी समजायला लागला. संयमाशिवाय तो मोठमोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला लागला. हे सर्व व्यापे विण आटोपच आहे. समर्थ सांगतात की साधना, प्रपंच आणि समाजकार्य यांना वेळ, संयम आणि अनुभव आणि विवेक यासाठी खूप गरजेचं आहे. घाई नको, अहंकार नको, अर्धवट ज्ञानामुळे तर ते कार्य कोसळूनच जातं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तत्काळ युद्धामध्ये ढकलत नाहीत. का लगेच तिथं ढकलून दिला, आता जा तू, लढतोस तू. प्रथम त्याला ज्ञान, विवेक आणि कर्तव्याची जाणीव करून दिली, नंतरच त्याला कृती करण्यासाठी सांगितलं. बरोबर आहे का? एखाद्या व्यवसायाचा अनुभव नसताना त्या व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करणे किंवा स्वतःचे मन स्थिर नसताना इतरांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हे व्यापे विण आटोप आहे. अशा कृतीचा शेवट बहुधा अपयशदामध्ये होतो, फेल होतं, तिथं ते अनसक्सेसफुल होतं. बरोबर आहे का? ज्ञानाशिवाय केलेली कृती म्हणजे घाई आणि विवेकाने केलेली कृती म्हणजे साधना, उपासना. कार्याची व्याप्ती समजून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, संयमाने केलेले कार्यच यशस्वी होते. यशाने मिळणारे, घाईघाईने मिळणारे जे यश आहे, गडबडीतून मिळणारे जे यश आहे ते तात्पुरतं असतं आणि विवेकाने मिळणारे यश मात्र हे शाश्वत असतं. घाईने केलेले निर्णय घसरत असतात आणि विवेकाने केलेलं कार्य मात्र शाश्वत टिकून राहतं. दूरदृष्टी हीच यशस्वी जीवनाची आणि आध्यात्मिक साधनेची गुरु किल्ली आहे. बघा पुढची उभी. एखादे मनुष्य ते सिळी, एखादे मनुष्य ते सिळे, त्याचे कारणाचे बाबळे, नाना विकल्पाचे जाळे करू न टाकी. समर्थांनी यामध्ये अविवेकी आणि अस्थिर मनुष्याचं स्वरूप सांगितलं, त्याच्या मनाचं स्वरूप. जो मनुष्य अविवेकी आणि अस्थिर आहे ना, त्याचं मन कसं असतं बघा. एखादे मनुष्य ते सिळे म्हणजे काही लोक स्वभावताच विवेकहीन असतात, जडबुद्धीचे असतात. बुद्धी लय जड हो, काय त्याला कळतच नाही, किती बी सांगा, कसं बी सांगा, त्याला कळतच नाही. त्याचे करण्याची बावळे आणि मग त्याच्या सगळ्या कृती कशा असतात, बावळ्या असतात. विचारपूर्वक कधी नसतं. त्या भावनेच्या भरामध्ये किंवा अहंकारामध्ये बावळ्यागत वागतं आणि निर्णय घेतं. नाना विकल्पांचे जाळे करू न टाकी. मग ते सगळं जर ते बावळं आहे, त्याची बुद्धी कशी आहे, जड आहे, तर विवेकहीन आहे. मग ते काय करतं, मनामध्ये सतत शंका घेतं, मनात सतत कल्पना करतं, मनामध्ये त्याच्या भीती असते आणि अनेक पर्यायांचं जाळं त्यांनी स्वतःच निर्माण केलेलं असतं. त्यामुळं तो स्वतःही गोंधळतो आणि इतरांनाही गोंधळात टाकतो. समर्थ इथे सांगतात की जिथे विवेक नसतो तिथे विकल्प मनाचे म्हणजे मनाची चंचलता वाढलेली असते आणि जिथे विकल्प वाढलेला असतो ना, तिथे मनाला कधीही शांतता मिळत नाही. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, सद्गुरूंच्या नामस्मरणाने आणि आत्मविचाराने मनातील विकल्प आणि तो गोंधळ आहे ना, तो कमी कमी होत जातो आणि निश्चय मात्र दृढ होतो. विकल्पांनी भरलेलं मन निर्णय घेऊ शकत नाही. विवेकाने स्थिर झालेले मनच परमात्म्याकडे अगदी सहज पोचत असतं. बघा ना, पुढची ओवी काय सांगितली, ते आपणासी उकले ना, दुसऱ्याच काहीच कळेना, नाचे विकल्पाचे कल्पना ठाई ठाई. समर्थांनी सांगितलं की अत्यंत चंचल आणि अविवेकी मनाची अवस्था कशी असते त्याचं वर्णन म्हणजे ओवी. ते आपणासी उकले ना, मनुष्याला स्वतःच आपल्या विचारांचा, आपल्या कृतींचा आणि आपल्याच समस्यांचा उलगडा होत नाही. स्वतःच बरं. दुसऱ्याचं काय कळायचं त्याला, दुसऱ्याचं काहीच कळेना. त्याचे बोलणे आणि त्याचं वागणं इतकं विसंगत असतं, कॉन्ट्रॅडिक्ट असतं
की ते इतरांनाही त्याचा नेमका हेतू त्याला म्हणजे लोकांनाही समजत नाही, त्याला तर स्वतःला समजलेलंच नसते. कारण ती वागतं एक, बोलतं एक. नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई. म्हणजे मन सतत शंका घेत राहतं, कल्पना करत राहतं, भीतीमध्ये राहतं, ताणतणावामध्ये राहते. अनावश्यक विचारामध्ये ते काय होते, नाचे, नाच चालू आहे, फक्त डान्स. विकल्प करू का नको, करू का नको, जाऊ का नको, बसू का नको, बोलू का नको, अशा मनाला स्थैर्य, शांतता आणि योग्य निर्णय कधीच घेता येत नाही. नाचे विकल्प कल्पना ठाई ठाई, जिकडे तिकडे एवढंच चालू. समर्थ सांगतात की विकल्प हे मनाची बंधनं आहेत आणि विवेक हा मनाचा प्रकाश आहे. ज्या मनामध्ये नामस्मरण आहे, सद्गुरूंचे मार्गदर्शन आहे, आत्मविचार आहे ना, ते मन कधीही कल्पनांच्या जाळ्यामध्ये अडकत नाही. पण ज्या मनामध्ये नामस्मरण, सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि आत्मविचार नसतो ना, ते मन मात्र नक्कीच कल्पनांच्या जाळ्यांमध्ये अडकतं. पण ज्या मनामध्ये श्रद्धा आणि निश्चय असतो, ते मन परमात्म्याकडे स्थिर होतं. नाचे विकल्पे कल्पना, या या ओवीमध्ये समर्थांनी मनाच्या चंचलतेचं केलेलं अत्यंत सुंदर असं वर्णन आहे बरं का. ते आपणासी उकले ना, दुसऱ्यांचे काहीच कळेना, नाचे विकल्पाचे कल्पना ठाई ठाई. इथं नाच दाखवला ना समर्थांनी. नाचणे म्हणजे काय, सतत इकडून तिकडं, तिकडून इकडं, स्थिर कधीच नाही. नुसतं विकल्प चाललाय, पण कसा, एकदा इकडे एकदा तिकडे. आणि विकल्प म्हणजे काय, द्विधा मनस्थिती, शंका, पर्याय आहेत, आणि पर्याय आहेत म्हणजे त्या पर्यायामध्ये अडकलं पाहिजे का, एक ठाम असा निश्चित निर्णय नाही. मग कल्पना, मनाने केलेला विचार, है ना, मनाने केलेली भीती, मनाने केलेला संशय, मनाने केलेली अपेक्षा, आणि काल्पनिक गोष्ट म्हणजे ती कल्पना. ज्या मनामध्ये विवेक नसतो, त्या मनामध्ये केवळ आणि केवळ विकल्प आणि कल्पना सतत नाचत राहतात. हे करू का ते करू, माझ्याबद्दल लोक काय विचार करत असतील, माझं उद्या कसं होईल, मला यश मिळेल का, हेच खरं आहे का ते खरं आहे, अशा एक ना अनेक विचारांनी मन सतत सतत भरकटत राहतं. समर्थ यालाच नाचे विकल्पे कल्पना असं म्हणतात. विकल्प म्हणजे मनाची अशी अवस्था आहे की जिथं अस्थिरता आहे, चंचलता आहे, भ्रमिष्टपणा आहे. आणि कल्पना म्हणजे वास्तवात नसतानाही मनाने तयार केलेलं एक वेगळीच दुनियादारी जिथं आहे ती कल्पना आहे. जेव्हा मन आत्मस्वरूपापासून दूर जातं ना, तेव्हा ते मन कल्पना आणि विकल्प यांच्या मागेच ते धावत राहतं. परंतु जेव्हा सद्गुरु कृपा, नामस्मरण आणि आत्मविचार प्राप्त होतो, तेव्हा विकल्प नष्ट होतात, कल्पना शांत होतात, मन निश्चय होतं आणि आत्मशांतता प्राप्त होते. समर्थांच्या मते विकल्प हे अज्ञानाचं लक्षण आहे, तर निश्चय हा ज्ञानाचा प्रकाश आहे. म्हणूनच दासबोधामध्ये वारंवार वारंवार शब्द येतो, निश्चय आणि विवेक. येतो की नाही बघा, निश्चय आणि विवेक. जर एखादा साधक आज एक गुरु, उद्या दुसरा गुरु, परवा तिसरा गुरु, परवा वेगळीच उपासना, त्याच्यानंतर वेगळाच मार्ग, वेगळी साधना तो निवडत राहतो, मग काय, हे विकल्पांचे नाचणे ना. परंतु जो एकदाच सद्गुरूंवरती निढळ निश्चळ असा विश्वास ठेवतो, है ना, निश्चय ठेवतो आणि निष्ठेने साधना करतो, त्याच्या मनातील विकल्प हळूहळू शांत होतात. आणि ज्या मनामध्ये विकल्पांचा नाच सुरू असतो, त्या मनात परमात्म्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. मन शांत, निश्चयी आणि विवेकी झालं की आत्मस्वरूप आपोआप प्रकट होत असतं. विकल्प मनाला चंचल बनवतात, अस्थिर बनवतात, आणि विवेक मनाला स्थिर करतो. आणि स्थिर मनामध्येच परमेश्वराचा अनुभव होतो. विकल्पांनी भरलेलं मन सत्यापासून दूर जातं, आणि विवेकानं स्थिर झालेलं मन सद्गुरूंकडे आणि परमात्म्याकडे सहज पोचतं. त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, कोणे येऊन आटोपाव्या, ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी. समर्थांनी सांगितलं की आत्मपरीक्षण आणि स्वविवेकाचं महत्व काय असतं. त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, मग त्या मनातल्या सूक्ष्म विचारांना, मनातल्या सूक्ष्म वासनेला, मनातल्या सूक्ष्म संशयाला, मनातल्या सूक्ष्म शंकेला, कल्पनांना कोणाला कसं काही कळेल, ते आपल्यालाच कळणार ना. ते इतरांना कसं कळेल ना. त्या गुप्त कल्पना कोणाच कळाव्या, तुझं तुलाच कळायचं बाबा.
दुसऱ्याला काय कळावं? कोणे येऊन आटोपाव्या? मग त्या मनातील गोंधळ दुसरा कोणी येऊन कसा काय संपवेल? तो गोंधळ तुझा आहे, तो दुसऱ्याला कसा कळायचा? ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी. म्हणून प्रत्येकाने स्वतःची बुद्धी, स्वतःचा विवेक, स्वतःचं आत्मचिंतन, स्वतःचं आत्मस्वरूप, स्वतःचं नामस्मरण, स्वतःची उपासना दृढ करावी, बळकट करावी. आणि अंतर्मन शुद्ध करण्याचं कार्य त्याला स्वतःलाच करावं लागणार आहे. तिथं दुसरा तिसरा कोणी येणार नाही. गोंधळ तुझा आहे, तुला सोडवायचा आहे. समर्थ मार्ग दाखवतात, मार्गदर्शन करतात, पण चालायचं तर प्रत्येकाने स्वतःच आहे बरं का. मनातील अज्ञान, मनातील विकल्प आणि अहंकार दूर करण्यासाठी स्वतःचे प्रामाणिक आत्मपरीक्षण खूप गरजेचं आहे. ज्या साधकाची बुद्धी विवेकाने बळकट होते ना, त्याचे मन हळूहळू शांत होऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतं. सद्गुरू दिशा दाखवतात, पण मनातील अंधकार दूर करण्याचा दीप प्रत्येकाने स्वतःच्या विवेकानेच प्रज्वलित करावा. बघा पुढची ओवी काय सांगितलं समर्थांनी, ज्यासी उपाधी आवरे ना त्यांनी उपाधी वाढवी ना, सावचित करुणी मना समाधानी असावे. काय सांगितलं या ओवीमध्ये समर्थ? उपाधी म्हणजे जबाबदारी, मिळालेलं पद, मिळालेला मान, संसारातील ओझं सांभाळण्याचा विवेक आता समर्थ शिकू लागलेत. ज्यासी उपाधी आवरे ना, ज्याला त्या सगळ्या जबाबदाऱ्या, ते पद, प्रतिष्ठा, प्रपंच नीट सांभाळता येत नाही, आवरायलाच ये ना, आता काय करायचं? माझं मला गाडव वजाला झाले म्हणते ती. त्याने उपाधी वाढविणं म्हणजे त्याने आणि काही नवीन अजून जबाबदाऱ्या घ्यायच्या का? अजून कुठलं पद घ्यायचं का? अजून कुठला मान सन्मान अपेक्षा वाढवून त्यानं कुठलं काही घ्यावं का? हाय हेच त्याला झेपणं. सावचित करून या म्हणा, म्हणून मनाला अवचित करावं, जागृत करावं, विवेकाने आणि संयमाने ठेवावं, समाधानी असावे आणि जेवढं आहे त्यामध्ये संतुष्टी ठेवावी, समाधान ठेवावं आणि आपलं कर्तव्य जे आहे ना, शांत मनानं आपलं कर्तव्य पार पडावं. जीवनामध्ये मोठेपणा, जबाबदाऱ्या वाढवण्यात नसाव्या. जीवनात मोठेपणा, जबाबदाऱ्या वाढवण्यात नसतो, तर स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडण्यामध्ये जीवनाचा मोठेपणा आहे बरं का. लोभ, अहंकार आणि प्रतिष्ठेच्या मोहामुळे मनुष्य काय करतो? स्वतःवरती अनावश्यक असं ओझं स्वतःच लादून घेतो आणि शेवटी मनशांती त्याची गमावून बसतो. सावचित करून या मना. समर्थ इथे सांगतात, अत्यंत महत्वाचा उद्देश समर्थांनी दिला. ज्यासी उपाधी आवरे ना त्याने उपाधी वाढवावी ना, वाढवू नये त्याने उपाधी. सावचित करून या मना समाधान असावे. सावचित शब्द खूप सुंदर वापरला. सावचित, सावचित म्हणजे सावध, सचेत, जागृत आणि विवेकी. म्हणजे मनाला नेहमी जागृत, सतर्क आणि विवेकपूर्ण ठेवणं म्हणजे सावचित ठेवणं. इथे समर्थ बाह्य सावधपणाबद्दल नव्हे तर अंतर्मनाच्या जागृततेबद्दल बोलतात. सावचित करून या मना म्हणजे कसं? मनावरती सतत लक्ष ठेवून, अहंकार डोके वर तर काढत नाही ना हे पाहून, राग, लोभ, मोह, मत्सर यांना मनामध्ये बिलकुल प्रवेश देऊ नये, तर ते सावचित. प्रत्येक विचार विवेकाच्या कसोटीवरती तपासणे म्हणजे सावचित. प्रत्येक कृतीपूर्वी स्वतःला विचारायचं की हे ईश्वराला आणि सद्गुरूंना मान्य होईल का? यालाच समर्थ सावचित असं म्हणतात. साधनेमध्ये सगळ्यात मोठा शत्रू बाहेर नसतो. साधनेमध्ये सगळ्यात मोठा शत्रू जो आहे ना, तो मनाच्या असावधानतेमध्ये आहे, बेसावध असण्यामध्ये आहे. म्हणून समर्थ आपल्याला सावचित करतात, सावध करतात. क्षणभर मन जर सावध राहिलं नाही तर काय होतं? एक क्षण मन आपल्या ताब्यात नाही, एक क्षण मन सैरभैर सुटलं, अभिमान वाढला, वासना जागृत झाली, क्रोध आला, विवेक नष्ट झाला, एवढं होतं. एक क्षण आपलं मन आपल्या हातात निसटलं तर. म्हणून समर्थ सांगतात की प्रथम मनाला सावचित करा आणि मगच त्या ठिकाणी समाधान प्राप्त होईल. बरोबर आहे का? श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय भगवान श्रीकृष्णांनी, स्वतःच्या मनाला स्वतःच उन्नत करावं लागतं. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा मन सावध आणि जागृत आहे ना, तेव्हाच स्वतःचं मन हे उन्नत होतं आणि प्रगतीच्या दिशेने जातं. नाहीतर मग अधोगती निश्चित आहे. बघा, गाडी चालवताना चालक सतत सतत रस्त्यावरतीच लक्ष देतो कायम, आणि त्याचं एक क्षण जरी लक्ष चुकलं, इकडं तिकडं त्यांनी बघितलं, निष्काळजीपणा केला तर अपघात निश्चित आहे.
तसंच आहे, साधकाने मनावरती लक्ष नाही ठेवलं आणि एका क्षणासाठी जर मन इकडं तिकडं आलं, तर राग आहे, चिडचिड आहे, अहंकार आहे, विवेक नष्ट, क्रोध त्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि एका क्षणामध्ये अनेक वर्षाची साधना कोसळून पडते. बघा ना, सावचित मन म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेत राहणारं मन म्हणजे सावचित. असावधान मन म्हणजे मायेच्या प्रवाहामध्ये अडकलेलं आणि त्याच्यामध्येच वाहत राहिलेलं ते मन. मनाला सावध ठेवा, विवेक जागृत ठेवा, समाधान, नामस्मरण जपा. जिथे सावचितपणा असतो तिथे चुका कमी होतात आणि जिथे विवेक असतो ना तिथे सद्गुरूंची कृपा प्रकट होत असते. खरा साधक स्वतःची मर्यादा ओळखतो, विवेकाने वागतो आणि समाधानाला सर्वोच्च संपत्ती मानतो. ज्याला स्वतःचं मन सांभाळता येतं त्याला संसार सुद्धा सांभाळता येतो आणि समाधान हीच सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विवेक हीच सर्वात मोठी शक्ती सुद्धा आहे. बघा पुढची उभी. धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोक कष्टी, हे कामा नये गोष्टी कुसुमेची कुसमुसेची. समर्थांनी काय सांगितलं योगी पुन्हा वाचू. धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, हे कामा नये गोष्टी कुसमुसेची. समर्थ सांगतात की अविचाराने वाढलेली उपाधी म्हणजे काय, जबाबदाऱ्या, मान, प्रतिष्ठापद यांचा परिणाम समर्थांनी सांगितला. धाव धाव उपाधी वेष्टी म्हणजे विचार न करता सतत सतत नवीन जबाबदाऱ्या घेणं, काहीतरी नवीन प्रतिष्ठेच्या मागं धावणं. आपण कष्टी लोकही कष्टी म्हणजे स्वतःचंही मन अशांत आणि आपल्या चुकीच्या वागण्यामुळे इतरांनाही त्रास. हे कामा नये गोष्टी कुसुमुसूची म्हणजे धावपळ, गोंधळ आणि तक्रारींनी भरलेलं जीवन साधकाला शोभत नाही. कर्तव्य करणं योग्य आहे, पण अहंकार, लोभ आणि मनाच्या मोहापोटी स्वतःवरती अनावश्यक ओझं घेणं हे अयोग्य आहे. ज्या कार्यामुळे मनाची शांतता हरवते आणि इतरांना दुःख होतं ते आध्यात्मिक जीवनाशी बिलकुल सुसंगत नाही. खरा साधक कर्तव्य करतो, पण धावपळीत स्वतःला हरवत नाही. तो विवेकाने जबाबदाऱ्या स्वीकारतो आणि अंतःकरणामध्ये समाधान ठेवतो. कुसमुसेची दासबोधात एक जुना मराठी शब्द दिलेला आहे त्या समर्थांनी. त्याचा अर्थ समजून घेतला तर समर्थांनी जी पूर्ण ओवी दिली ना त्याचा गाभा आहे तो अजून स्पष्ट होईल बघा. धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, हे कामा नये गोष्टी कुसुमुसेची. कुसमुस काय कुसमुस? कुजबूज, कुरकूर, तक्रार, निरर्थक गोंधळ, किरकोळ भांडण, असंतोषाने भरलेलं बोलणं म्हणजे कुसुमुसेची. समर्थांनी सांगितलं की सततची तक्रार करणं, रडगाणं गाणं, गाराणं गाणं, लोकांमध्ये मतभेद निर्माण करणं आणि अनावश्यक गोंधळ घालणं म्हणजे काय कुसमूस. समर्थ म्हणतात जर मनुष्य अहंकाराने, प्रतिष्ठेच्या मोहाने आणि अविचाराने खूप उपाध्या, जबाबदाऱ्या अंगावरती घेत असेल तर तो स्वतःही दुःखी होतो, इतरांनाही दुःख देतो आणि मग काय करतो? सतत कुसमुस कुसमुस, कुरकुर कुरकुर, तक्रार तक्रार, है ना? काहीतरी काहीतरी त्याचं चालू असतं. निरर्थक गोंधळ त्याचा स्वतःचाही, आहे की नाही? असा गोंधळ साधकाला बिलकुल शोभत नाही. म्हणून समर्थ सांगतात की साधकाचे जीवन हे शांत असावे, स्पष्ट असावे आणि विवेकपूर्ण असावे. प्रत्येक गोष्टीवरती कुरकुर होता कामा नये, सतत दोष काढू नये, स्वतः निर्माण केलेल्या समस्यासाठी इतरांना दोष देऊ नये, कारण अशी वृत्ती मनातील अशांततेचं लक्षण आहे. बघा ना, एखादी व्यक्ती स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम स्वीकारते आणि नंतर ते कुरकुर करतंय, कुसमुस करतंय की माझ्याकडे आता वेळच नाही आणि आता सगळं मलाच करावं लागतंय. बरं मला करायचं तर करायचं, मला कोणी मदत बी करत नाही. बरं त्यातनं अहंकार उभा राहतो आणि सगळं माझ्यामुळंच होतंय आणि सततची कुरकुर आणि सततचा गोंधळ म्हणजे कुसमुस. समर्थांनी या ओवीमध्ये कुसमुसेची म्हणजे अविवेकाने वाढलेल्या उपाधीमुळे निर्माण होणारी निरर्थक धावपळ, एक वेगळीच तक्रार, कुरकुर, किरकिर, मानसिक गोंधळ, हेक्टिक हे सांगितलं. जिथे समाधान असते तिथे कुसमुसे नसतात. जिथे विवेक असतो ना तिथे तक्रारी नसतात. साधकाने कुसमुसेची वृत्ती सोडून
शांत, समाधान आणि सद्गुरूंवरील विश्वास दृढ करावा. कारण कुरकुरीत है ना, ते कुसमुस सांगितलं ना, तक्रार करणाऱ्या मनाला शांतता कधीही मिळत नाही, पण समाधानी मनामध्येच परमात्मा प्रकट होतो. जिथे विवेक नसतो तिथे धावपळ वाढते, आणि जिथे समाधान असतं ना तिथं कर्तव्यही शांतपणे पूर्ण पार पडत असतं. बघा बघा 21वी ओवी, लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थची केला गलबला, कसा यासे. है ना, समर्थांनी काय सांगितलं की एक अविवेकी आणि अहंकार युक्त कार्याचा परिणाम कसा असतो. लोक बहुत कष्टी झाला, चुकीच्या निर्णयामुळे आणि अविचारी वागण्यामुळे इतर अनेक लोक दुःखी झाली, त्याच्यामुळे आपणही त्रस्त झाला, अत्यंत त्रास्त झाला. शेवटी त्या कृतीचं दुःख त्याला स्वतःलाही भोगावं लागलं. जो इतरांना त्रास देतो तो कसा शांत राहील स्वतः, नाही. व्यर्थची केलं गलबला, आणि मग हे सगळं व्यर्थ अनावश्यक गोंधळ, धावपळ, कलह त्या ठिकाणी निर्माण झाला, पण त्यातून कोणाचेही खरे कल्याण काही झालेलं नाही. काय सायासी, आणि मग या सगळ्यांचा व्यर्थ गोंधळ शेवटी काय उपयोगाचा, काहीच नाही. अहंकाराने केलेलं कार्य दुःख वाढवतं, तर विवेकाने केलेलं कार्य शांतता निर्माण करतं. खरा साधक स्वतःला त्रास होणार नाही आणि इतरांनाही दुःख होणार नाही अशा पद्धतीने वागतो. कारण आध्यात्मिकतेचे खरे लक्षण म्हणजे स्वतःच्या मनाची शांतता आणि इतरांच्या मनाचे हित. ज्या कृतीमुळे स्वतःची शांतता आणि इतरांचे सुख नष्ट होते, ती कृती कितीही मोठी दिसली तरी ती व्यर्थ आहे. विवेक, करुणा आणि समाधान यातच खऱ्या जीवनाचे यश आहे. बघा पुढची ओवी, असो उपाधीचे काम ऐसे, काही बरे काही काणोसे, सकळ समजून ऐसे वर्तता बरे. मग या ओवीमध्ये समर्थ आपल्याला प्रपंच आणि उपाधी याविषयी समतोल दृष्टी ठेवण्याचा उपदेश करतात. असो उपाधीचे काम ऐसे, संसारातल्या जबाबदाऱ्या, मान, पद आणि कार्य यांचं स्वरूप हे असंच असतं, अशीच असते उपाधी. काही बरे काही काणोसे, प्रत्येक कामामध्ये काही गोष्टी अनुकूल असतात तर काही गोष्टी प्रतिकूल सुद्धा असतात. प्रत्येक ठिकाणी यश मिळेल किंवा सर्वच काही आपल्या मनासारखंच होईल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नये. सकळ समजून ऐसे वर्तता बरे, आणि हे वास्तव आम्ही समजून घेतलं पाहिजे विवेकाने. हे वास्तव समजून घेतलं पाहिजे संयमाने आणि समाधानाने घेतलं पाहिजे आणि योग्य वर्तन केलं पाहिजे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला जीवनामध्ये सुख, दुःख, लाभ, हानी, मान, अपमान हे येणारच आहेत हेच सांगत आहेत. पण ज्ञानी मनुष्य मात्र त्यांना कधीही विरोध करत नाही, तर त्यांचा आनंदाने स्वीकार करून आपलं कर्तव्य मात्र तो करत राहतो, आणि हाच काय तो समत्व योग आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं ना, श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलं, समत्व योग उच्चते, म्हणजे समभावाने वागणे हाच खरा योग आहे. जीवन कधीच परिपूर्ण नसतं, पण विवेकाने जर साधक प्रत्येक परिस्थितीमध्ये शांततेने, संयमाने, समाधानाने, कर्तव्यनिष्ठ जर राहिला ना, तरच तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावरती आहे. बघा पुढची ओवी, लोकापासी भावार्थ कैचा, आपण जगवावा तयाचा, सेवट उपंढर कोणाचा पडोची नये. समर्थांनी सांगितलं, लोकसंग्रह, निस्वार्थ सेवा आणि जबाबदारी हे काय आहे. लोकांपासी भावार्थ कैचा, लोकांच्या अंतःकरणामध्ये भावना, गरजा आणि त्यांच्या अंतरी असलेली आध्यात्मिक स्थिती आपल्याला समजून घ्यायची. आपण जगवावा तयांचा, म्हणजे आपल्या ज्ञानाने, प्रेमाने, सेवाभावाने आणि सदाचाराने लोकांच्या जीवनाला आपण आधार द्यावा. केवळ स्वतःच्या मोक्षाचा विचार न करता समाजाच्या कल्याणाचा सुद्धा विचार केला पाहिजे. सेवट उपंढर कोणाच्या पडोच नये, म्हणजे आपल्या वागण्यामुळे, चुकीच्या मार्गदर्शनामुळे किंवा आपल्या निष्काळजीपणामुळे कोणाचा विश्वास, कोणाचं जीवन किंवा आध्यात्मिक प्रवास कोलमडू देऊ नये. समर्थांनी सांगितलं, खरा महंत, खरा साधक तोच आहे जो लोकांकडून सेवा घेत नाही तर लोकांचं जीवन उभा करतो. कित्येक लोक कोसळलेली आहेत, ढासळलेली आहेत, पुन्हा जो त्यांना उभा करतो ना, तो खरा साधक आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये करुणा असते, प्रत्येक कृतीमध्ये जबाबदारी असते आणि प्रत्येक निर्णयामध्ये
लोककल्याणच असते. स्वतःसाठी जगणं हे सामान्य आहे. कित्येक जीव जन्माला येतात, कीटक कृमी सुद्धा जन्माला येतात, स्वतःसाठी जगतात, मरून जातात. पण इतरांच्या जीवनामध्ये आशा, श्रद्धा, सदाचार जगवणे हीच संतांची खरी सेवा होती, आहे आणि राहील. कोणाचाही विश्वास तुटणार नाही अशीच वाणी आणि कृती आपली असली पाहिजे. बघा पुढची ओवी, अंतरात्म्याकडे सकळ लागे, निर्गुण ही काहीच न लागे, नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये. समर्थांनी सांगितलं सगुण आणि निर्गुण आणि चंचळ मनातला फरक तो काय, तो हाच फरक आहे. अंतरात्म्याकडे सकळ लागे म्हणजे जगातील सर्व व्यवहार, सुखदुःख, मान अपमान आणि अनुभव हे अंतरात्म्याशी संबंधित असतं. निर्गुण हे काहीच न लगे म्हणजे निर्गुण परब्रह्म या सर्व उपाधी, विकार आणि व्यवहारापासून पूर्णतः अलिप्त असतो. त्याला सुख, दुःख, लाभ, हानी, मान, अपमान, जय, पराजय यांचा स्पर्शही होत नाही. नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये म्हणजे फसवणूक, मोह, लोभ, मत्सर, भीती आणि भ्रम हे चंचळ मनामध्येच निर्माण होत असतात. आत्मस्वरूपामध्ये किंवा परब्रह्मामध्ये त्यांना ते स्थान नसते. समर्थ सांगतात की बंधनं बाहेर नाही तर बंधनं ही चंचळ मनामध्ये आहेत. मन शांत झाले की आत्मस्वरूपाचं दर्शन होतं की. म्हणून साधकाने बाह्य जग बदलण्यापेक्षा स्वतःचे मन शुद्ध आणि स्थिर करण्यावरती भर द्यावा. दगे जगामध्ये नसतात. दगा काही जग नाही देत, दगा आपल्याला चंचळ मन देत आहे. मन एकदा का स्थिर झालं की परमात्मा त्या ठिकाणी प्रकट होणारच आहे. अंतरात्मा एकदा ओळखला की निर्गुण ब्रह्माची अनुभूती जवळच होणार आहे. बघा 25वी ओवी काय सांगितलं समर्थांनी, शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ, तेथे विकारची सकळ निर्विकार होती. सांगितलं समर्थांनी या ओवीमध्ये परब्रह्म स्थिती आणि आत्मविश्रांतीचं स्वरूप काय आहे. शुद्ध विश्रांतीचे स्थळ म्हणजे बाह्य विश्रांती दाखवलेली नाही, तर आत्मस्वरूपामध्ये मिळणारी अखंड शांतता. ही विश्रांती झोपेत किंवा विषय सुखामध्ये मिळत नाही. ही विश्रांती आत्मज्ञानाने प्राप्त होते. शुद्ध विश्रांतीचे स्थळ कुठे आहे, आत्मज्ञानामध्ये. ते एक निर्मळ निश्चळ म्हणजे ते आत्मस्वरूप पूर्णपणे शुद्ध आहे, निष्कलंक आहे, स्थिर आहे आणि चिरंतन आहे. आणि तिथे मनाची चंचलता, अहंकार आणि वासनांचा स्पर्श होत नसतो, कारण ते असतानाच पूर्णपणे शुद्ध, निष्कलंक आणि स्थिर आहे. तेथे विकाराची सकळ निर्विकार होती म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव झाल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, संशय, चिंता हे सर्व विकार आपोआप क्षीण होत जातात. ते दडपले जात नाहीत, तर ज्ञानाच्या प्रकाशामध्ये त्यांचं अस्तित्व संपून जात असतं. समर्थांनी सांगितलं की खरी विश्रांतीची गरज शरीराला नाही आहे, खरी विश्रांती तर मनाला पाहिजे. ती विश्रांती धन, मान, पद, प्रतिष्ठा है ना या विषयामधून मिळणारी आहे का, नाही. अशी विश्रांती फक्त आणि फक्त सद्गुरु कृपा, आत्मविचार आणि परमात्म्याच्या स्वरूपाच्या अनुभूतीतूनच मिळत शकते. जिथे मन शांत होते ना तिथं अहंकार विरघळतो आणि त्या ठिकाणी आत्मस्वरूप प्रकट होते. तेच खरे विश्रांतीचे स्थान आहे. येथे सर्व विकार नाहीसे होऊन केवळ उरतं ते शुद्ध चैतन्य. बघा पुढची उभी, उद्वेग अवगे तुटून जाती, मनासे वाटे विश्रांती, ऐसे दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेके सांभाळावी. समर्थांनी सांगितलं या ओवीमध्ये आत्मज्ञानाची अंतिम अवस्था काय आहे. उद्वेग अवगे तुटोनी जाती म्हणजे आत्मस्वरूपाचा एकदा का अनुभव झाला की चिंता, मोह, असुरक्षितता, अस्थैर्य, मानसिक अस्वास्थ्यता आपोआप नाहीशी होते. मनासी वाटे विश्रांती म्हणजे मनाला बाह्य विषयात नव्हे तर परब्रह्म स्वरूपामध्ये खरी विश्रांती मिळते. ही विश्रांती क्षणिक नसून चिरंतन आणि शाश्वत असते बरं का. सांगितलं ना समर्थांनी मंगलाचरणामध्ये, मनास होय विश्रांती आणि समाधान, ऐसी दुर्लभ परब्रह्म स्थिती. ही अत्यंत दुर्मिळ आहे बरं का, ही अवस्थाच मुळात दुर्मिळ आहे. ती केवळ वाचनाने किंवा चर्चा करून मिळत नाही, तर त्यासाठी सद्गुरु कृपा लागते, उपासना लागते, साधना लागते, वैराग्य लागतं आणि आत्मानुभवानेच ते आपल्याला अशी अवस्था, दुर्मिळ अवस्था प्राप्त करता येते. विवेके सांभाळावी. मग ती जी अनुभूती प्राप्त झाली
तर ती विवेकाने, नम्रतेने आणि जागरूकतेने अखंड कायम ठेवता आली पाहिजे, सांभाळता आली पाहिजे. कारण विवेकच साधकाला या अवस्थेमध्ये स्थिर करू शकतो. मनाची खरी विश्रांती संसार सोडण्यात नाहीये. आपल्याला काय वाटतं, मनाला विश्रांती पाहिजे तर संसार सोडायचा आणि हिमालयात निघून जायचं, असं नाही. मनाची खरी विश्रांती संसार सोडण्यात नसून संसारात राहूनही परब्रह्माशी एकनिष्ठ, एक रूप होण्यामध्येच खरी विश्रांती आहे. ज्या ठिकाणी विवेक जागृत असतो ना, तिथे कुठलाही उद्वेग राहत नाही. आणि जिथं उद्वेगच राहत नाही तिथं परब्रह्माची शांतता आपोआप प्रकट होत असते. जिथे विवेक जागतो तिथे उद्वेग संपतात, आणि जिथे उद्वेग संपतात तिथे परब्रह्माची अखंड शांतता अनुभवायला येते. हीच साधनेची सर्वोच्च विश्रांती समर्थांनी दाखवली. बघा पुढची ओवी. आपण असो उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. काय सांगितलं? अलिप्तपणा आणि आत्मस्वरूपाचं रहस्य या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं. आपण असो उपाधी मुळीच नाही, म्हणजे आत्मा हा जन्मताच निरुपाधी आहे. त्याला उपाधी कुठं आहे? तो शुद्ध आहे, तो मुक्त आहे. देह, नाती, पद, प्रसिद्धी, संपत्ती, मान, अपमान या सर्व गोष्टी आत्म्याच्या नाहीच. ह्या सगळ्या गोष्टी देहाच्या उपाधी आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सचिव, सेक्रेटरी ही सगळी पदं आहेत. प्रसिद्धी आहे, त्याला मान आहे, अपमान सुद्धा आहे, आणि ह्या सगळ्या देहाच्या उपाधी आहेत. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आई वडील, कुटुंब मिळालं, मित्र मिळाले, व्यवसायातून झालेल्या ओळखी पाळखी आणि समाजातील सर्व बंधनं ही पूर्वकर्माच्या ऋणानुबंधामुळे तात्पुरती मिळाली, ती पण शाश्वत नाही. ती कशी तात्पुरती. म्हणून समर्थ म्हणतात आल्या गेल्याची क्षती नाही. म्हणजे जे आलेत ना हे सगळे ऋणानुबंध, हे सुद्धा एक दिवस जाणारच आहेत. त्यांच्या येण्याने कुठला अहंकार नको आणि जाण्याने कुठलाही शोक नको, दुःख नको. हाच जीवनाचा शाश्वत असा नियम आहे. ऐसे झाले पाहिजे. म्हणजे साधकाने समत्व बुद्धी आणि अलिप्त वृत्ती विकसित केलीच पाहिजे आणि झालंच पाहिजे. समर्थ सांगतात की संसार सोडायचा का? अजिबात नाही. संसारात राहायचं, पण संसारामधला मीपणा सोडायचा. मीपणाचा तो जो काही बोजा घेऊन बसलाय ना, ते सोडून द्यायचा आहे. नाती जपावीत, कर्तव्य करावीत, पण हे सगळं माझंच आहे हा अहंकार मात्र ठेवू नये. जेव्हा आपण सर्व काही ईश्वराची देणगी समजतो ना, तेव्हाच आसक्ती कमी होते आणि मनामध्ये शांतता निर्माण होते. आपण या जगात मालक म्हणून आलेलो नाही, तर विश्वस्त म्हणून आलेलो आहे. जे मिळाले आहे ते ईश्वर कृपेने मिळालंय, आणि जे जाईल ते ईश्वराच्या इच्छेनंच जाईल. ह्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. समत्व बुद्धी असेल ना, तर ऑटोमॅटिक हे सगळं ऍक्सेप्ट होतं. ही भावना ज्याच्या मनामध्ये एकदा का दृढ झाली तर तो खऱ्या अर्थाने मुक्त जीवन जगायला लागतो. बघा पुढची ओवी. जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला, आटोपून तो गलबला, कसा यासी. काय सांगितलं? आता उपाधी आणि वैराग्य याचा खरा अर्थ समर्थ या ओवीत सांगतायत. जो उपाधीस कंटाळाला, काय केलं त्यांनी? ज्याला पद, प्रतिष्ठा, मान, अपमान, अहंकार, प्रपंचातील अनावश्यक गुंतागुंता आणि मीपणा याचा कंटाळा आलेला आहे, तो कसा झालाय आता? निवांत होऊन बैसला. त्याच्या अंतःकरणाला, त्याच्या मनाला आता शांतता लाभलेली आहे, समाधान लाभलेलं आहे. तो बाहेरची कामं सोडतो म्हणून नाही मिळाले सगळं, तर त्याने मनातली आसक्ती सोडली म्हणून तो निवांत झाला. पुन्हा श्रवण करा. तो निवांत होऊन बैसला. कसा बसला? निवांत. कधी झालं तो निवांत? कारण त्यानं मनातली आसक्ती सोडली. बाहेरची कामं नाही सोडली, त्यानं संसार नाही सोडला, प्रपंच नाही सोडला, काहीच नाही सोडलं. फक्त सोडलं काय त्यानं? काय सोडायला सांगितलं होतं मागच्या ओवीमध्ये समर्थांनी? संसारातला मीपणा, सगळं माझंच आहे, हे त्यानं सोडलं म्हणून ते निवांत झाला. बघा, आपण विचारलं ना, काय भाऊ कसा आहे? निवांत म्हणते. निवांत कसं काय झाला निवांत? कारण आतमध्ये शांत झाला म्हणून बाहेर निवांत झाला. आटोपून तो गलबला. म्हणजे ज्याला स्वतःच्या इच्छा, अहंकार आणि उपाधींचा आबर घालता येत नाही, तो आयुष्यभर फक्त आणि फक्त गोंधळ, धावपळ आणि अस्वस्थतेमध्येच अडकून राहतो, अस्थिर राहतो. कसा यासी? म्हणजे अशा व्यर्थ गोंधळाचा शेवटी काहीही उपयोग होत नाही. समर्थ सरळ सरळ सांगत आहेत की संसार म्हणजे वैराग्य नव्हे. संसार सोडणं म्हणजे वैराग्य नव्हे, तर संसारातील माझे पण सोडणं हेच खरं वैराग्य आहे. बाह्य जबाबदाऱ्या कमी जास्त असू शकतात,
पण जर मन उपाधीपासून मुक्त झालं तरच मनाला खऱ्या अर्थाने विश्रांती आणि समाधान मिळणार आहे. ज्याने उपाधीचा त्याग केला ना तो शांत झाला, पण ज्याने उपाधीचा त्याग केला तो शांत झाला, पण ज्याने उपाधीचा त्याग केलाय तो खऱ्या अर्थाने मुक्त झाला. खरं वैराग्य बाहेर नसून मनाच्या अलिप्तपणामध्येच खरं वैराग्य आहे. सांगितलं ना समर्थांनी. बघा, काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ, जेणेकरिता विश्रांत वेळ आपणासी फावे. मग काय सांगितलं? समतोल जीवन आणि अंतर्मनाच्या शांततेचा मार्ग समर्थांनी सांगितला. काही गलबला काही निवळ, म्हणजे संसारात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या काढतात का? अजिबात नाही. काही ठिकाणी गलबला आहे, गोंधळ आहे, संघर्ष आहे, अडचणी आहे. तर काही ठिकाणी काय निवळ आहे, सगळं निवळ नितळ शांतता आहे आणि समाधान सुद्धा आहे. ऐसा कंठीत जावा काळ. मग दोन्ही परिस्थिती येणार जाणार आणि या दोन्ही परिस्थितींचा स्वीकार करून विवेकाने आणि धैर्याने जीवन जगावे, जेणे करिता विश्रांती वेळ आपणासी फावे. आणि मग अशा प्रकारे जीवन जगावं की मनाला वेळोवेळी अंतर्मुख होण्याची, नामस्मरणाची, उपासनेची, आत्मविश्रांतीची संधी मिळावी, वेळ मिळावा. कारण विश्रांती ही केवळ शरीराला नव्हे तर मनाला सुद्धा तितकीच गरजेची असते. म्हणून समर्थ सांगतात की संसारामध्ये पूर्णपणे गोंधळमुक्त जीवन आपल्याला कधी मिळू शकत नाही. पण जर विवेकाने साधक मनातील गोंधळ शांत करू लागला आणि प्रत्येक दिवसातून आत्मचिंतनासाठी ठराविक वेळ जर त्यानं काढला तर बाह्य गोंधळापेक्षा अंतर्मनाची शांतता अधिकची आहे हे त्याला कळतं. जीवनामध्ये गोंधळ येणारच आहे, हाच गोंधळच चालू आहे, गलबलाच चालू आहे. पण ज्याने रोज काही क्षण उपासनेसाठी, आत्मस्मरणासाठी, आत्मज्ञानासाठी, आत्मचिंतनासाठी राखून ठेवलेला आहे ना, त्यालाच खरी विश्रांती आणि आत्मशांतता प्राप्त होणार आहे. बघा पुढची ओवी काय सांगितली समर्थांनी. उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही क्षण क्षणा. काय सांगितलं? जीवनाचं अंतिम तत्वज्ञान काय ह्या शेवटच्या ओवीमध्ये सांगितलं. शेवटची ओवी आहे, उपाधी काही राहत नाही. मग उपाधी आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे, मान सन्मान, नाती गोती आणि देहाशी असलेल्या सर्व उपाध्या ह्या क्षणभंगूर आहे. त्या काय राहणार नाहीत, त्या काळाच्या ओघामध्ये मागे मागे सरकून नष्ट होऊन. मग समाधाना एवढे थोर नाही, म्हणजे संसारातील सर्व काही, कोणतीही संपत्ती, सत्ता किंवा कीर्ती हे समाधानापेक्षा श्रेष्ठ नाही. समाधान हेच आध्यात्मिक जीवनाचं ऐश्वर्य आहे. नरदेह प्राप्त नाही क्षण क्षणा. समर्थांनी सांगितलं की मनुष्य जन्म हा नरदेह हा वारंवार मिळत नाही, हा अमूल्य आहे. हा जन्मच मुळात दुर्लभ आहे. भाग्य आहे तुमचं, आमचं मत भाग्य आहे की आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून प्रत्येक क्षण आत्मकल्याणासाठी, आत्मचिंतनासाठी, उपासनेसाठी, साधनेसाठी, ईश्वर स्मरणासाठी आपण उपयोगात आणला पाहिजे. समर्थांनी उपाधीचा शेवट निश्चित आहे असं सांगितलं आणि समाधानाचा आनंद हा शाश्वत आहे असं सांगितलं. जो मनुष्य सद्गुरूंच्या कृपेने, समाधानाने, विवेकाने आलिप्तपणा प्राप्त करतो ना, त्याच्यासाठी प्रत्येक क्षण हा परमात्म्याच्या सोबत एकरूप होण्याची संधी असते. उपाधी नश्वरच आहे आणि समाधान मात्र अमर आहे, शाश्वत आहे. मनुष्य जन्म हा क्षणभंगूरच आहे, पण प्रत्येक क्षण हा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, नामस्मरणासाठी आणि आत्मजागृतीसाठीच हवा. हाच समर्थांचा अंतिम उपदेश आहे. बघा ना, या संपूर्ण समासातून समर्थांनी आपल्याला एकच संदेश दिला, उपाधी, अहंकार, माझेपणा यामध्ये आपण अडकूच नाही. विवेकाने, आत्मपरीक्षणाने, समाधानाने, सद्गुरु कृपा यांच्या आधाराने आपण जीवन जगलं पाहिजे. बाह्य जबाबदाऱ्या पार पाडल्याच पाहिजेत, पण अंतःकरण परमात्म्याशी जोडून ठेवलं पाहिजे. कारण खरी विश्रांती, खरं सुख आणि खरं स्वातंत्र्य हे उपाधीमध्ये नसून आत्मस्वरूपाच्या अनुभूतीमध्ये आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपणानाम समास 8वा. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.